राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आमची शेजारचा तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी घडलेली घटना आहे. गावाचं नाव आहे खामगाव. आता ह्या घटनेचं मीडियानी घटना घडलेली आज कंप्लीट 8 दिवस झाल्यात, आज 8 दिवसा. पण जे मेन गोष्टीच्यावर प्रकाश टाकायला होता ते टाकलंच नाही. हे असंच होतंय बघा कधी कधी आहे ना. आणि पब्लिकला किंवा प्रेक्षकांना किंवा समाजाला काय पाहिजे असतं की बाबा एखादा विषय जर घटना घडली तर त्याचं नेमकी कारणं काय आहेत ही जर सांगितली ना तर होतं काय. तुम्हाला सांगतो की बाबा पुढच्याला ठेस लागली तर मागचा शहाणा होतं, ह्याच्यापेक्षा वेगळं काय होत नाही. आणि ते शहाणा बनायचं असेल तर ह्या अशा घटनांचं नेमकं मुळाशी गेलं पाहिजे. ह्या खामगावमध्ये 2 जण बहीण भावंड आणि त्यांची आई विधवा, वडिलांचं हे नसल्यामुळं ते भाऊ जे आहे सूरज राहुल भुजबळ त्याच्या आई समेत राहत होता. एक बहीण होती. आता सूरजचं वय 23 वर्षाचं आहे आणि बहिणीचं वय 19 वर्षाचं आहे. बहिणीचं नाव संजना राहुल भुजबळ. आता ह्या कुटुंबाची पार्श्वभूमी अशी आहे की कुटुंब हे मिडल क्लास म्हणजे गरीब कुटुंब. तो जो सूरज भुजबळ आहे तो सूरज भुजबळ हा थोरला भाऊ असल्या कारणाने त्यांनी असा विचार केला की नोकरी तर काही लागत नाही, सरकार नोकरीचं जवळजवळ नाहीच, विषय संपलेला आहे. कुठंतरी वाट बघण्यापेक्षा आपले 4 पैसे कमावण्यासाठी आपण व्यवसायात शिरलं पाहिजे. आणि अत्यंत चांगला व्यवसाय ज्याला गुजराती मारवाडी पसंती देतात तो म्हणजे कापड व्यवसाय, किराणा व्यवसाय. त्यातला तो कापड व्यवसाय त्यांनी निवड केली. सुरतहून माल घेतला तर 40 रुपये मीटरचं कापड 100 रुपयांनी जातं. इथं कापड धंद्यात दुप्पट नफा आहे फक्त. आणि कापडातलं मधलं कोणाला कळतच नाही. तुम्हाला कपड्यात साबण दिलं तुम्ही म्हणता ना भाऊ 9 रुपयाला होलसेलमध्ये मिळतो, 8.5ला मिळत असं दुकानदाराला आपल्याला 10ला मिळतो. तसं कपड्यातलं कोणाला कळत नाही की हे कपडा कसा मीटरचा आहे. तागं दाखवलं की ती 60 रुपयावाला मीटरचं कापड 200 रुपये सांगितलं तरी पसतंय आणि 500 रुपये मीटरचं 80 रुपये मीटर सांगितलं तरी पुढच्याला पडतं. ज्यात त्याच्या पसंतीचा विषय. त्यांनी ते कापड दुकानात टाकायचं ठरवलं, कापड दुकानात टाकलं. हे जीवन जगत असताना त्यांच्या जे एक नातेवाईक आहेत आणि त्याची जी 2 मुलं आहेत त्या नातेवाईकाची आई वडील दोन्ही नाहीत त्या मुलाला. ती 2 मुलं, एकाचं नाव आहे अमित जयवंत बहिरट आणि त्याचा जो भाऊ आहे समीर जयवंत बहिरट. ह्या दोघांना त्या माऊलींनी सांभाळलं. माझी 2 तशीच ती त्यांची बी सांभाळलं. त्याला खाऊ पिऊ घातलं. ती कधी मामाकडे राहायचे कधी त्यांच्याकडे राहायचे, तसं काय नाही. पण ह्याच्यामध्ये खरी गोम असं तर हा जो अमित बैरट आहे थोरला, वय वर्ष 24 आणि त्याचा भाऊ समीर बैरट 22. कसं असतं पोरांना सांगताना शिकवताना बऱ्याच वेळा आईबापाचा रोल लय मुख्य असतो त्याच्यामध्ये. कमीत कमी लहानपणापासून हे करू नको ते करू नको, हे चांगलं हे जे वाईट आहे ते आईबापा दाखवून देतात आणि बरीचशी मुलं त्यातून सुधारतात किंवा आईबापा आपलं काही खोटं करत नाहीत, वाईट करत नाहीत, चुकीचं करत नाहीत. पण बरीचशी मुलं जी आहेत ही ऐकत नाहीत त्यांचं मोठे झाल्यावर. तसाच प्रकार इथं पण झाला. सांगणारच कुणी नाही. त्याच्यामुळं हा जो अमित बैरट आहे थोरला, हा त्यांचा पाहुण्याचा मुलगा हा वायाला गेला. तर वायाला जाणे म्हणजे काय तुम्हाला सांगतो. टुकार पोरांच्यात फिरणे, बिअरच्या पार्ट्या करणे, त्याच्यानंतर माणिकचंद खाणे, टपरीवर थांबणे, तास 2-2 तास पिचकाऱ्या मारीत, याची त्याची खिल्ली उडवणे, मी पॉश मी दादान मी आमकान मी झाटन दुनियान, ते तसला रुबाब दाखवणे, मागाचे कपडे ब्रँडेड वापरणे. त्याच्यानंतर कॉलेज सुटलं की ते मार्गावर अर्धा पाऊण तास थांबणे लाईन मारायला. हे जेवढे एक नीचपणाची कृत्य आहेत असा तो करायला लागला. आणि स्वतःला म्हणजे स्वतः खायला नाही दाना मला म्हणा नाना असा प्रकार त्यांनी केला की त्यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फक्त मी द थिंगवर डॅशिंगवर दादागिरीवर. आणि हे दादागिरीचं जे लोन आहे ना, पुण्यात कशा कोयता गँग असतात किंवा काही गँग असतात, हे हळूहळू ग्रामीण भागात पसरायला लागले. तुम्हाला सांगतो उरुळी कांचनचा डॉन होऊन गेला, यवतमध्ये डॉन होऊन गेला, आता यवतचं ते खामगावी हे जवळजवळ यायला लागले असा विषय. आता ह्या अशा प्रकारे आता तुम्हाला समजा तुमची मुलगी तुमच्याकडे एखाद्याला द्यायची, त्याची तुम्हाला सांगतो अख्खी हिस्ट्री काढा. गेल्या 10 वर्षापासून हा कुठल्या बारच्या CCTVमध्ये सापडतोय का आजूबाजूच्या सुद्धा सगळं काढा. सेपरेट पोरीच्या लग्नाला खर्च तुम्ही किती करता? 10 लाख 15 लाख 8 लाख.
पण नवरदेवाची चौकशी करायला नुसतं 1 लिटर पेट्रोल नसाय नको म्हणताय तुम्ही, अजिबात नाही. सगळी चसून चौकशी, शिंगरू नीट असलं तरच प्रपंच चालतं. शिंगरू का खराब निघालं, तो का जर शिकायचा अंतुल्या निघाला वाटलं, प्रपंचच होत नसतो. अशा प्रकारे हा जो आरोपी आहे अमित जयवंत बहेरट, ह्यांनी त्या माऊलीच्या इथं राहून त्या सूरज भुजबळ आणि त्याची बहीण संजना भुजबळ म्हणला आकडा आपला इथंच टाकावा आता, आणि दादागिरीची भाषा वापरायला लागला. त्या संजनाला माझा मायासंगच लग्न करायचं तुला सांगतो, कारण आता मुलींचं शॉर्टेज आहे, त्याला बी कुठंतरी आकडा टाकायचा होता. लग्न मायासंगच करायचं, नाही तर तुझ्या आईची आणि भावाची मी हत्या करीन, मी डॉन, मी ह्याव, मी त्याव, अशा प्रकारचा पोरगा. आता ही पोरगी आली दडपणाखाली, त्या आईचं काय चालाना. मग त्यांनी ते म्हणले एका 2-4 होत्यात. मग त्या पोरगी लागणार तयार झाली 1.5 वर्षापूर्वी. या घटनेचा बेस बघा घटनेचा कसा आहे. 1.5 वर्षापूर्वी ते लग्न केलं साध्या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर म्हणलं इथं नाही राहायचं, सपनो का शहर मुंबई, चलो मुंबई. असं कोणतरी तिथं पाहुणा रावला त्याच्या रूममध्ये. आता मुंबई म्हणजे असं आहे की 10 बाय 10च्या खोलीत खाली जमिनीवर दोघं झोपत्यात, त्याच्यावर खाटासे त्याच्यात फळ्या टाकून दोघं झोपत्यात, वरच्या बेडवर दोघं 4-4 म्हणजे असं झोपायला लागतं. हा, आणि प्रत्येक कप्प्याला एक पंखा असतो, कारण थंडीच्या दिवसात असतो तिथं प्रचंड उष्माघात, कारण समुद्र जवळ आहे, उष्णता जास्त असते, दमट हवामान असतं मुंबईचं. फक्त मुंबईत राहण्याची जर व्यवस्था असली तर किती माणूस पैसे कमी, आपण राहण्याची व्यवस्था नाही आहे, थोड्या जागेत जास्त लोक आहेत. आता त्या ठिकाणी हा गेला, तर त्याला ती चैन करायची सवय, रोज 10 रुपयाची सवय, त्याला कुठं ते पैसा पुरतोय. मग त्याने असं डोकं चालवलं. आता काही त्याचं डोकं बघा कसं होतं ह्या आरोपीचं, अमितचं. सासरवडलाच लुबडायचं. अजून पोरगी तर आता मिळवली या, मग तिच्या कर्ज असलेलं किडूक मिडूक सोनं नाणं थोडंफार माणूस देतो खातीर ते विकून टाकलं. म्हणला तुझ्या घरून 5 लाख रुपये आण. आता हिकडून 5 लाख द्यायचे, घ्यायला तिथे कापड दुकान ही ते सगळी एकावं लागणं 5 लाख, ती मला घेऊन द्या नाही तर मी त्यांची हत्या करेन, असं ते सांगायचं. त्या पोरीला तिथं नेल्यानंतर त्यांनी भयंकर, स्वतःची बायको आहे, पत्नी आहे, आणि ह्या अशा पुण्यबॉन भूमीमध्ये, आता तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात, तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर माऊलींचा पुणे जिल्ह्यात, तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यात, भूमी संतांचीच आहे ना. आणि ह्याच्यात जर असे बांडगुळ पैदा होत असेल, बांडगुळ कशाला, बांडगुळ नावाची वनस्पती आहे, ती स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करीत नाही, ती दुसऱ्याचा आडाव चढती, त्याच्यात झाडाच्या बुंध्यात त्याच्या खोडात तापल्यामुळे घालती आणि त्याचं अन्न शोषून घेते, त्याला म्हणतात बांडगुळ असंही. आणि मग तसली वनस्पती होती ही, की जे काही पाहिजे ते फुकाट पाहिजे, अपराधी प्रवृत्तीचा माणूस म्हणते त्याला. अशी स्थळांच्यापासून लांब राहा, 4 चाकीचं आकर्षण, जॅक्या मारणे, मागाचे सेंट बागलांनी मारणे, हे असल्या आहेत प्रवृत्ती. कसं कमवायचं काय काही डोक्यात नसतं यांच्या. आणि ते चष्मा वापरायचे, ते त्याचा फोटो दिलेला आहे, त्याचाच फोटो वर आहे थंबनेलला. विषय असा आहे की अशा मुलांच्यापासून सावध राहा, अशा मुलांना मुली देऊ नका. विषय असा झाला की त्यांनी त्या मुलीला खोलीत कोंडून ठेवलं, घराबाहेर पडायची बंदी, काय बोलायचं नाही, का तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्या मुलीला शिवीगाळ, रोज दारू पिऊन येणे, परत रोज जबरदस्तीने अत्याचार. बायको जरी असली तरी संमती गरजेची आहे ना. तुम्ही डायरेक्ट एखादी बावली किंवा एखादी वस्तू असल्यासारखं तरी वापरत असताना, तरी त्या मुलीने वर्षभर हा विषय सगळा सहन केला. तिच्या डोक्यावरून पाणी गेलं पार. तिने विचार केला आता कसं तरी इथून सुटायचं आहे. मग काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी ती शांत राहिली. आणि त्या मुलीचा फोटोसुद्धा आपण थंबनेलला वापरला आहे बघा. त्या मुलीने हिथं आली, आईच्या गाड्यात पडून रडली, म्हणली त्याचं काही खरं नाही, मला काय लांदायचं नाही, मला काय करायचं नाही, मी काय तुम्हाला भीती वाटते, ते मला मारीन, तुम्हाला मारीन, हे सगळं आईजवळ सांगितलं. मग ती 4 लोकांनी त्याच्यात म्हणले रितसर कंप्लेंट द्यावं. मग तिने पोलीस स्टेशनला, यवत पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत यवत पोलीस स्टेशनला त्या गोष्टीची तक्रार दिली. तिची तक्रार पोलीस स्टेशनने म्हणजे स्वीकृत केली. आणि वकिलाचा सल्ला घेऊन म्हणले आता ह्याला नोटीस पाठवायचं घटस्फोटाचं. आता ह्याच्या डोक्यात काय 5 लाख मिळवायचं. ती बायको गेली आणि ती सगळं घटस्फोटाचं मागती. मग यांनी फोन केला पण दमदाटी करायला की घटस्फोटावर सह्या करणार नाही मी, कागदपत्र 5 लाख रुपये दे. आता हिकडून 5 लाख, ती काही मोठी माणसं नव्हती, श्रीमंत नव्हती. 5 लाख म्हणजे बारीक रक्कम आहे आजकालच्या म्हणजे मागायच्या जमान्यात. मग ती म्हणली शक्य नाही बा आम्हाला ते. तशाच पिरियडमध्ये गाववाल्यांची बैठक बसली. गावातल्या मंडळींनी हा प्रश्न सॉल्व करायचा बैठक झाली, पण त्याला फळ आलेलं नाही. तिथं त्यांनी बैठक, गावानी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केलं तर त्यांना फळ आलं नाही, समोर पार्ट्या घेऊन.
हा काय ऐकायला तयार नाही, हा असा फडी काढूनच कायम 5 लाख रुपये दे. काय 5 लाख देणार ते आता. आता विषय असा झाला की हे सगळं चालू असताना हे सूरज भुजबळ जे आहे म्हणजे त्या सारिकाचा भाऊ, त्याला आलं एक स्थळ चालून लग्नाचं. त्यांनी म्हणले उरकून टाका, मुली मिळत नाही. ते म्हणतात ना चांगले. ते सूरज बी पोरगा व्यावसायिक होता, कापड दुकान होतं. म्हणला माझी डन. त्यांची मनं जुळली, लगेच तारीख बी धरली, लग्न बी करून टाकलं. लग्न झालेलं आत्ता 40 दिवस झाल्यात फक्त त्याचं. बघा 40 दिवस लग्न झाल्यात सूरजचं, झालेलं फक्त 40 दिवस. आणि महिन्याचा प्रपंच त्याचा साधारण, त्याचं व्यवस्थित काम चालू आहे. ही त्याची जी बहीण आहे संजना, ही म्हणली मला इथं राहायची लई भीती वाटते. म्हणले आपले कुरकुम आहे ना, तिथं कुरकुमची देवी पण फार प्रसिद्ध आहे बघा. त्या कुरकुमला मावशी आहे, त्या मावशी करतो राम तुला सेफ वाटन जरा. ती तिथं गेली राहायला. आणि फोन बिन संपर्कात तो दमखा देणं त्याचं चालूच होतं, पण ते कुठेही सांगत नव्हती. अशी सगळी सिच्युएशन असताना खामगावचा जो गाडीमोड चौक आहे त्या ठिकाणी त्याचं दुकान होतं. आणि संपूर्ण महाराष्ट्राने जी चित्रफित पाहिली, हा जो आरोपी आहे अमित जयवंत बहिरट आणि समीर जयवंत बहिरट, हे दोघं मोटरसायकलवर घेऊन आले. ऊस तोडायचा कोयता त्या अमितच्या हातात होता, मिरचीची पूड होती. आत शिरल्याबरोबर आत काही गिराईक नव्हतं. त्यांनी त्याच्या डोळ्यात मिरची आधी टाकली. माणूस ब्लाइंड होतो, पूर्ण आंधळात, काय दिसत नाही. आणि मिरची टाकून नंतर त्यांनी पळायचाच प्रयत्न केला, बाहेर आला. त्या कोयत्याने सपासप वार करून त्याला जागेवर संपवलं. कुणाला नेला. त्याच्या डोक्यात काय होतं, मला 5 लाख रुपये देत नाही तू, आणि तू प्रपंच चांगला करतोय, माझा डिवोर्स पाठवतोय नोटीस, मला तुझा प्रपंच होऊन देणार नाही. म्हणजे प्युअर आडगेपणा, ह्याच्यात काही हे नाही. म्हणजे समाजात कशी कशी लोक आहेत बघा. त्याला जाग्यावर खलास केला आणि ते तिथून पळून गेले. अख्खं गाव एकत्र झालं, 1000-1200 लोक बघायला तिथं की झालं ते. पण पोरगा चांगला होता, धंदेवाईक होता, उधाऱ्या द्यायचा सगळं. आता ह्या विषयाचं त्याचे माऊली आली, त्याची आई आली, तिने हंबरडा फोडला. ती बहीण आली तिथं, नातेवाईक. आईने सांगितलं की पोराची बॉडीच नाही उचलून देणार, त्यांना अटक करा. असं म्हणजे तणाव निर्माण झाला, तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यवत पोलीस स्टेशननी हे प्रकरण छान प्रकारे हाताळलं आणि ती आरोपी ताब्यात घेतलं. त्याचं PM झालं, त्याला अग्नी दिला, ते सगळे सोपस्कार पार पाडले. आता हे सगळं झाल्यानंतर केस त्यांनी रजिस्टर केली, फाईल केली. केस आताच्या सुधारित कलमानुसार त्या दोन्ही आरोपींच्यावर लावली. ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो एक पॉईंट लय गरजेचा आहे. हा जो अमित हे अक्षर आहे ना, हे अक्षर, त्या पासून ज्यांच्या नावांची सुरुवात होते, जे महिला असो नाही तर पुरुष असो, ही लोक शाईन होतात लाईफमध्ये, शाईन म्हणजे चमकतात. मग ते सुप्रसिद्ध असो नाही तर कुप्रसिद्ध असो, कोणी असो. तुम्ही जेवढ्या सेलिब्रिटी बघता, पार अदानी घ्या, अंबानी घ्या, अमिताभ घ्या, ऐश्वर्या घ्या, पासून सुरुवात आहे. अमित शाह घ्या, पासून सुरुवात आहे. आणि वाईट करणारे आहे ना, ते बी पासून असतात, असा प्रकार आहे. त्याच्यामुळं हा जो अमित होता, ह्यांनी स्वतः त्याचं नावाची सुरुवात मानल्या, स्वतःला उज्ज्वल करून दाखवलं पाहिजे होतं. सोन्यासारखी पोरगी मिळाली होती, चांगला प्रपंच. मी म्हणतो रिक्षा चालवली असती काय फरक पडत नव्हता, पण ती त्याच्या नशिबातच नव्हतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ह्या प्रकरणात आता अशी परिस्थिती तयार झाली की फाशीची मागणी त्याच्या करण्यासाठी सदर महिला आणि समाजसेवी संघटना ह्या 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा इशारा केलेला आहे. म्हणजे स्वतःला जाळून घेणार आहे त्याची आई, आणि घेऊ शकते, तुम्हाला सांगतो 100% घेऊ शकते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं कळकळीचं आव्हान आहे. ती तिघं जी आहेत ना, ती अजित पवार, तो फडणवीस आणि तो आपलं ते एकनाथ शिंदे, ह्याच्यात एकनाथ शिंदे मला थोडा सरळ वाटतं, तुम्हाला सांगतो. ती माणूस थोडं सरळ आहे, कारण त्यांनी लक्ष घालावं त्याच्यामध्ये. आणि ह्यांना आत्मदहन त्या महिलेला करून देऊ नये. आणि जास्तीत जास्त वरून फोन जर आला नाही एक, तर केस परफेक्ट बांधली जाते. जी परफेक्ट बांधलेली केस ही कोर्टामध्ये 100% टिकते. 100% टिकली की आरोपीचं सुटणं मुश्किल होतं, कारण तो जर बाहेर आला तर समाजाला परत त्रास होईल, अशी परिस्थिती आहे. त्याची मानसिकता तशी आहे त्या आरोपीची. त्याला जन्मठेप तर होणारच आहे त्या सुधारित कायद्यानुसार. पण त्या मृत जी व्यक्ती आहे सूरज राहुल भुजबळ, त्यांच्या आईची अशी अपेक्षा आहे की त्याला फाशी झाली पाहिजे. त्याच्या बायकोची अशी अपेक्षा आहे की त्याला फाशी. त्यांनी कुंकू लावायचं पार सोडून दिलं आहे आता.
ते फोटोमध्ये बघा तुम्ही. त्याचं काय ठेवायचंच नाही, त्याचा विषय कट. तू जाऊन दे गाडी, तू माया काय कामाचा नाही. त्याच्यामुळं हे जो आरोपी हा पहिल्यापासूनच अपराधी प्रवृत्तीचा होता असं समाज माध्यमांनी संपूर्ण समाजाला सांगणं गरजेचं होतं. पण कसं होतं, ताकाला जायचं गाडगेला पावते, का गाडगेला पावते त्याचाच निर्णय लागला मला. अजून तुमच्यापर्यंत आहे ती वस्तुस्थिती मांडणं माझं काम होतं. आणि ह्या आरोपीला जास्तीत जास्त फाशी होईल, कारण 40 दिवसाचं लग्न म्हणलं त्या बाईने काय करायचं. 40 दिवस मी महिनाभरच ना आणली ती फक्त. त्या महिलेचं सुद्धा समाजाने, तिच्या आईवडिलांनी मनांनी दुसरीकडे लग्न लावून दिलं पाहिजे असं ह्या स्पष्ट मताचा मी. तिने का आयुष्य काढायचं का तसंच. असं आहे. बऱ्याच एखादी हत्या झाली ना तर त्याच्या इतके कुटुंबाच्या परिणाम होतो, आणि जो करतो ते तो संपला, त्याचं काय राहिलं आता. त्याच्या समाधीवर हरळच उगवणार बघा आता, त्याचं काय राहिलं नाही. त्याच्यामुळे कुठली गोष्ट करताना हे जे दिमाग आहे ना, हे शांत ठेवून थंड डोक्याने विचार करावा असा विषय. अन्याय कुणा होत नाही महाराज, अन्याय भयंकर अन्याय होत्यात असा विषय. त्याच्यामुळं तुम्ही ह्या घटनेत बोध एवढाच घ्या की बाबा एखादी वस्तू तुटन तिथपर्यंत आणायची नाही कधी. आणि अवाल्याने असू किंवा र असो किंवा स असो, कुणी असू, चांगल्या गोष्टीत स्वतःला उज्ज्वल करा, वाईट गोष्टीत नको. रामकृष्ण हरी माऊली.